याच्यामध्ये केवळ निवडणूक आहे म्हणून हे राजकारण आहे. राजकारण मला एक सांगायचं आहे की शेतकऱ्याला मदत करीत असताना कोणीही राजकारण करू नये ह्या मताचा मी. ती शेतकऱ्याला भरीव मदत करण्याचं काम महायुती सरकारनं घेतलेलं आहे. उद्धव साहेब सुद्धा मुख्यमंत्री होते. त्यांनी किती कोटीचं पॅकेज जाहीर केलं तर ते सांगावं. किती हजार कोटीचं. ते सुद्धा मुख्यमंत्री होते. त्यांनी का नाही केलं त्यावेळेस? म्हणून या डोळ्यासमोर निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे आता मोर्चा आहे. यांना काही घेणं नाही शेतकऱ्याशी. यांना काही घेणं नाही. 2.5 वर्षात त्यांनी शेतकऱ्यासाठी काय निर्णय घेतले हे आम्हाला माहिती आहे. मी त्यांच्या मंत्रिमंडळात होतो. त्यांनी जर चांगले निर्णय घेतले असते तर ते राहिलेच असते ना पुढं. छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरे यांचा हंबरडा मोर्चा निघतोय. शेतकऱ्यांना 50,000 हेक्टरी मदत करावी आणि कर्जमाफी करावी अशा विविध मागण्यांसाठी उद्धव ठाकरे आज रस्त्यावर उतरणार आहेत. त्या संबंधित बोलायला आपल्यासोबत छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे आहेत. कसं बघता या मोर्चाकडे? आज उद्धव ठाकरे संभाजीनगरात आहेत. या मोर्चाकडे बघण्याचा हेतू एकच आहे की सध्या निवडणूक आहे. महानगरपालिका आहे, जिल्हा परिषद आहे, नगरपालिका आहे, पंचायत समिती ह्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा आजचा मोर्चा आहे. कारण मला एक सांगायचं आहे की महायुती सरकारनं शेतकऱ्याला मदत म्हणून 32,000 कोटी हे जाहीर केलेले आणि आता मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं, अजितदादा पवार साहेबांनी सांगितलं आणि सहकार मंत्र्यांना सगळ्यांनी सांगितलं की आम्ही दिवाळीपूर्वी शेतकऱ्याला मदत करणार आहे. आणि मला वाटतं एवढी मदत ही शेतकऱ्याला देण्याचा निर्णय झालेला आहे. याच्यामध्ये केवळ निवडणूक आहे म्हणून हे राजकारण आहे. राजकारण मला एक सांगायचं आहे की शेतकऱ्याला मदत करीत असताना कोणीही राजकारण करू नये ह्या मताचा मी. पण त्यांचं म्हणणं आहे, जी सरकारने मदत केली त्याने शेतकऱ्यांचं काही भागणार नाही. ती फक्त तात्पुरती मदत आहे आणि कर्जमाफी मी करावी. काय म्हणतो की ही मदत म्हणजे 32,000 कोटीची मदत आहे. जे काही शेतकऱ्याचं नुकसान झालं याच्यामध्ये काही सगळं पूर्ण भरून निघत नाही. पण जी काही मदत करता येईल ती शेतकऱ्याला भरीव मदत करण्याचं काम महायुती सरकारनं घेतलेलं आहे. उद्धव साहेब सुद्धा मुख्यमंत्री होते. त्यांनी किती कोटीचं पॅकेज जाहीर केलं तर ते सांगावं. किती हजार कोटीचं. ते सुद्धा मुख्यमंत्री होते. त्यांनी का नाही केलं त्यावेळेस? आता काय राजकारण करू राहिले? हे निवडणूक आहे म्हणून या डोळ्यासमोर निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे आता मोर्चा आहे. यांना काही घेणं नाही शेतकऱ्याशी. यांना काही घेणं नाही. 2.5 वर्षात त्यांनी शेतकऱ्यासाठी काय निर्णय घेतले हे आम्हाला माहिती आहे. मी त्यांच्या मंत्रिमंडळात होतो. त्यांनी जर चांगले निर्णय घेतले असते तर ते राहिलेच असते ना पुढं. पण त्यांचे नेते तर म्हणते आज खूप गर्दी होणार आहे, शेतकऱ्यांची लाट येणार आहे. नाही, शेतकऱ्याची लाट नाही. आज निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे कार्यकर्ते आहे मोर्चाला. शेतकरी नाही यांच्यासोबत. कोण? कार्यकर्ते आणि निवडणूक आहे. आणि फार गर्दी होणार आहे तुम्हाला लक्षात येईल. गर्दी म्हणजे काही फार गर्दी होत नाही. ती काही कार्यकर्ते येणार आहे ते येणार आहे त्यांचे. शेतकरी येणार नाही यांच्या मोर्चाला. तर महानगरपालिकेच्या निवडणूक जवळ आल्यात. काल एकनाथ शिंदे शहरात येऊन गेलेत. कशा प्रकारे तुमची युती होणार आहे का भाजप शिवसेना? आणि युती झाल्यानंतर कशा प्रकारे तुम्ही त्या सामोरे जाणार आहात? काय आव्हाने असणार आहेत? महानगरपालिका असन, जिल्हा परिषद असन, पंचायत समिती असन, नगरपालिका असन, नगरपंचायती असन याच्यामध्ये आमची युती होणार आहे. युती म्हणूनच आम्ही लढणार आहे. लोकसभा आम्ही युती म्हणून लढलो, विधानसभा आम्ही युती म्हणून लढलो आणि जिल्हा परिषद, महानगरपालिका ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आहे हे आम्ही युती म्हणून लढणार आहे आणि युतीचा झेंडा आम्ही फडकणार. पण यावेळेस दोघांचं विभाजन झालेलं आहे शिवसेनेचं. काही आव्हाने असणार आहेत का तुम्ही? आता मला सांगा, विभाजन विधानसभेला झालं नव्हतं का? विधानसभेला मीच या जिल्ह्याचा उद्धव उभा टाकून खैरे होता आणि शिवसेनेकडून मी स्वतः खासदारकीला उभा होतो. मग काय झालं? तुम्हीच सांगत होते की आता एका शिवसेनेच्या 2 शिवसेना झाल्या, आता काय होणार, कसं होणार? पण जनतेनं कौल दिला ना. आज मला सांगा, महाराष्ट्रात सुद्धा हे झालं आपल्या मराठवाड्यातला विषय, आपल्या जिल्ह्याचा लोकसभेला. पण मला सांगा, महाराष्ट्रात एकनाथ शिंदे साहेबांनी 80 जागा लढवल्या, त्याच्यापैकी 60 जागा जिंकल्या. आपल्या लक्षात आलं असेल ना की कौल कोणाच्या बाजूने आहे आणि उद्धव साहेबांनी किती जागा लढवल्या आणि किती आल्या. अहो मला सांगा, आतापर्यंतच्या इतिहासात अशा इतक्या कमी जागा कधी आल्या होत्या का? मला एक सांगा की यांना, उद्धव साहेबांना ही घसरण लागलेली आहे, घर लागलेली आहे. काही फरक होत नाही. संस्थेवर महायुतीचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही. बालेकिल्ला अबाधित राहणार.
बाले किल्ला अभेद्य राहणार, यांना उमेदवार सुद्धा मिळणार नाही अशी परिस्थिती निर्माण होणार. आजचा हंबरडा मोर्चा नसून फक्त निवडणुकीच्या तोंडावर कुठेतरी आपण दाखवायचं असा त्यांचा मोर्चा आहे. आणि दुसरीकडे महानगरपालिकेच्या निवडणूक आम्हीच जिंकणार आणि शिवसेनेचा जो बालेकिल्ला म्हणून महानगरपालिका ओळखीच आहे, तिची जी ओळख आहे ती अबाधित राहणार, असंही संदीपान भुमरे यांचं म्हणणं आहे. मी राम बुधवंत, नवराष्ट्र, छत्रपती संभाजीनगर.